आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। प्रेम करतो तिच्यावर, आम्ही दोघे लग्न करणार आहोत। तुम्ही फक्त ना तुमच्या मुलीला नाही तर किर्लोस्करांच्या सुनेला मारण्याचा प्रयत्न केलाय। यार, कुठल्या जमान्यात राहतो तुम्ही? कुठल्या जमान्यात राहतो? 21वा शतक आहे, अजूनही तेच बुरसटलेले विचार। हा श्रीमंत, हा गरीब, तो या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्यांचा, हा आमचा। अरे मुलींनी जाती बाहेर जाऊन लग्न केलं म्हणून का तिला जाळून टाकणार का? काय अरे मारुती बाबा, आणि आपण कोण आहोत हे ठरवणारे? आम्ही श्रीमंत, तुम्ही गरीब, आपली बरोबरी होऊ शकत नाही म्हणून का तुम्ही तुमच्या मुलीला मारून टाकणार आहात का? How ridiculous! ऑनर किलिंग हा खूप मोठा गुन्हा आहे, माहित नाही का तुम्हाला? दुर्दैव आहे आपण अजूनही असाच विचार करतो। काय मारुती बाबा, सगळ्यांच्या शरीरातलं रक्त तर एकच आहे ना? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्हाला वाटलं पारूची काहीतरी चूक आहे, ती कुठेतरी चुकली आहे, तर तिच्याशी बोलायचं नाही यार, समोर बसून बोलायचं ना तिच्याशी। मला बोलून घ्यायचं होतं, आम्ही बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला यार? चुकलो का मी? चुकलो डॉक्टर पारू कशी? मी भेटू शकतो का तिला? हे बघा, प्रकृती नाजूक आहे, आत्ताच काही सांगू शकत नाही, बट ही पोलीस केस असल्यामुळे आम्ही पोलिसांना कळवले आहे आणि पोलीस आरोपीला अटक करायला येतच असतील। अटक करायला येत असतील? माझ्या पोरीचा जीव मी घेतला, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे, मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायला पाहिजे, माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली पाहिजे। कुठल्या रोपट्याबद्दल बोलत होतास बाबा? बोल ना। रोपटं वगैरे काही नाही आहे, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे। काय हॉस्पिटलमध्ये? कुणाला नेलं हॉस्पिटलमध्ये? का नेले? कधी नेलं हॉस्पिटलमध्ये? बाबा बाबा तुम्ही पॅनिक नका ना हो। बघा, मलाही क्लिअर काय माहित नाही, आपल्याला तिकडे जाऊन बघावं लागणार। पण कुणाला हॉस्पिटलमध्ये नेलं हे तरी सांगशील की नाही? काय मारुतीने हे केलंय? नाही रे, कसं शक्य आहे? नाही, काहीतरी गफलत होती। मारुती असं कसं करू शकतो? आधी माझाही विश्वास बसला नव्हता, पण आता नेमकं काय झालं ते तिकडे गेल्याशिवाय कळणार नाही ना। तेही खरं आहे, पण तू हे मला सांगितलंस हे बरं झालं। अहिल्यासमोर यातलं काहीही येता कामा नाहीये आत्ता। बाबा, आईला सांगायचं की नाही ते नंतर ठरवूया, सध्या आपल्याला ते हॉस्पिटल, हा यशवंत हॉस्पिटल, तिथे जायचंय, दादाला गरज आहे आपली। यशवंत हॉस्पिटल? आदित्य यशवंत हॉस्पिटलला का गेलाय? तो कोणी ऍडमिट आहे का? आणि दादासाहेब आणि प्रीतम एवढं गडबडीने का गेले? मला काहीतरी खबर लागलीच पाहिजे, आत्ताच काढते। मन नाही भरलं माझं। मी लहान असताना तू अंगाई गायचं असता तशी गाणं एकदा।
तुम्हीच पार्वतीचे नातेवाईक आहात का? पार्वती यांना विषबाधा झाली असं डॉक्टरांनी सांगितलंय, खरं आहे का? आणि त्यांच्या वडिलांनीच त्यांना विष दिलंय, हे देखील खरं आहे का? मला सांगा, पार्वतीचे वडील कुठे आहेत? तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? मी काय विचारतोय, तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? पवार, चला यांना घेऊन. इन्स्पेक्टर साहेब, 1-2 मिनिट. पवार, सोडा त्यांना. आदित्य बाबा, मी ही जी काही चूक केली ना, त्याकरता मला फाशीची शिक्षाच योग्य आहे. मी तुमच्या समोर हात जोडतो, माझ्या पारूला वाचवा, काही करा पण तिला जिवंत ठेवा. मी तुमच्या पाया पडतो. पवार, यांना घेऊन चला. डॉक्टर प्लीज मला एकदा तिला भेटू द्या प्लीज. ठीक आहे, पण जास्त वेळ थांबू नका. ओके, थँक्यू. थँक्यू.